तिथे आम्हाला असं दिसलं की दोन मुलं त्या गवतामध्ये हं. जी हयात नाहीयेत पण हो. तिथे ती खेळताना दिसली. कडाक्याची थंडी होती. डिसेंबर हं. महिन्यात आम्ही गेलो होतो आणि मी झोपून राहिलो. हं. त्यावेळेला एक उग्र रूप धारण केलेला खूप भरपूर असे त्याचे केस असे लांब कडक हं, हं. आणि रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आणि डोळे मात्र लाल होते. हात हं. दाखवून सांगत होते, उठ, हं. तुला उठणं गरजेचं आहे. हं. आता तू नाही उठलीस हं. तर पुन्हा मला तोंड दाखवायला येऊ नकोस. 2 सेकंदात मला असं वाटायला लागलं की शरीराला पूर्ण भाजतंय माझ्या. हं. म्हणजे दाह व्हायला लागला शरीराचा पूर्ण, की आग होती की काय, मला काय झालं कोणीतरी मला अगदी पेटवून टाकल्यासारखं मला एकदम वाटायला लागलं. आपली स्वतःची, आपल्या वास्तूची किंवा एखाद्या प्रिमायसेसची एनर्जी आपण स्वतः चेक करू शकतो. त्याच्या अगोदर 1000 पायरीवरती एक सावली आम्हाला दिसत होती पाठून येते. मग आम्ही उठल्यानंतर परत तो पुढे पुढे जात होता. पाठी वळून बघायचं आम्ही येतोय की नाही. असं करत करत तो गुरु शिखरापर्यंत आला. अरे बापरे. त्यांच्यावरती कोण आहे तो गोरक्षनाथ आहे. हं. उग्र आहेत ते. त्यांचं करायचं म्हटलं तर इझी नाहीये. ते चालवून घेताना प्रत्येक पायरीला गोरक्षनाथांनी मला साथ दिली आणि ते बाहेर आले आणि ते म्हणाले, मी धुनी उघडतोय, येताय आतमध्ये. आज हे सांगताना सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो कारण की इतकी लोक जातात पण धुनी बघू शकत नाहीत. हो. मला असं झालं की डोळ्यात पाणी आलं माझ्या की आज गोरक्षनाथांनी मला सांगितलं की तू थांब इकडे. जसं आपण आपली स्वतःची दृष्ट काढतो, हो. म्हणजे काय करतो की आपल्याला त्या त्रासातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतो. मग घराचीही दृष्ट काढणं गरजेचं आहे. मग घराची दृष्ट काढणं गरजेचं आहे. ते ती कधी काढावी. कोणीतरी पूर्वापार काहीतरी गावातली लोक त्यांनी सांगितलेलं असतं, अरे तुम्ही दहीभात नाही ठेवलात का तागेत, हो. तुम्ही काही सुरू करायचं तर दहीभात ठेवा. कोणाला ठेवायचं दहीभात ते नाही सांगत. माहिती नाही. अरे तुम्ही एका जी व्यक्ती नाहीच आहे हयात आणि तुमच्या प्रेमायसेस मध्ये राहतीये त्यांना तुम्ही खायला अन्न पण देताय. आता तुम्ही आज अन्न दिलं मग तुमच्याकडनं अपेक्षा वाढली, मग ते काही प्रेमाईस सोडत नाही. तो बोलायला लागला होता, बरायला लागला होता, वेगळ्या आवाजामध्ये संभाषण करायला लागला होता. पण मला मात्र आदेश आला होता की तू गिरनारला ये. गिरनार पर्वत हे आपल्या सर्वांचेच एक श्रद्धास्थान आहे. गिरनार पर्वताची परिक्रमा करता यावी ही आपल्या सर्वांचीच इच्छा असते आणि आपल्या आवडत्या सुरुची मॅडम यांनी गिरनार परिक्रमा केली आहे. तर गिरनार परिक्रमेदरम्यान त्यांना कोणकोणते अनुभव आले, गिरनार परिक्रमा घडण्यापूर्वी त्यांना काही संकेत मिळाले का आणि गिरनार परिक्रमेनंतर त्यांच्या आयुष्यात कोणते बदल घडून आले, हे आपण एक छानसा उहापोह करून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि मागील पॉडकास्टमध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नांवरती आज आम्ही उत्तरे देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मॅडम सोबत यापूर्वी देखील आम्ही बरेचसे उहापोह केले आहेत. ते तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि आय बटनावरती मी देईन, ते तुम्ही नक्की पहा. तसेच आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. तुमचे काही प्रश्न असतील आणि मॅडम सोबत तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर उहापोह पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करू. चला तर मग मॅडम कडून त्यांच्या दिव्य अनुभवांबद्दल अधिक जाणून घेऊ. मॅडम, तुमचे खूप स्वागत आहे आमच्या उहापोह यूट्यूब चॅनेलवरती. धन्यवाद. मॅडम, आपल्या प्रेक्षकांना मागील पॉडकास्टमध्ये एनर्जी रिडिंग आणि गुरूंसंबंधित बरेचसे प्रश्न पडले आहेत. तर आजच्या पॉडकास्टची सुरुवात आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापासून करू असे मला वाटते. जरूर जरूर जरूर. तर आपली स्वतःची, आपल्या वास्तूची किंवा एखाद्या प्रिमायसेसची एनर्जी आपण स्वतः चेक करू शकतो का? पहिली गोष्ट हे समजलं पाहिजे प्रत्येकाने की घरामध्ये सगळ्याच वास्तू काही खराब नाहीयेत किंवा सगळ्याच वास्तू काही अगदी शुद्ध आहेत, सगळीकडनं अगदी त्यांना एनर्जी काही नाहीये असं काही नाही. मग त्याच्यामध्ये राहणाऱ्या लोकांवरती ते जास्त बेस्ट आहे. कारण की घर तर एक आहे पण घरामध्ये राहणारी जी लोक आहेत ते 3 ते 4 लोक आहेत म्हटल्यानंतर त्या लोकांची पण आपल्याला बघावी लागते की ऊर्जा कशी आहे. मग कित्येक वेळेला असं म्हणतो की आपण मालक तर माझे वडील होते, त्यांच्या नावाने आम्ही घर घेतलं होतं, चालणार आहे का, असं सरळ प्रश्न विचारला जातो. मग त्यावेळेला आम्ही म्हणतो की पण घरात राहणारे किती लोक आहेत तुमच्या, मग ते 4 ते 5 लोक आहेत. पण मग त्यांची एनर्जी व्यक्तिगत वेगळी वेगळी आहे. प्रत्येक वेळेला घराचीच ऊर्जा काही खराब किंवा चांगली नसते, त्या लोकांमुळे पण ती चांगली किंवा वाईट होत असते. मग आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर की तू म्हणालीस की घराची ऊर्जा आपण स्वतः चेक करू शकतो का, तर आता हे निष्णात जो व्यक्ती आहे तोच ती चेक करू शकतो. जो डॉक्टर आहे किंवा सर्जन आहे त्याला माहिती आहे की काय त्याला रोग आहे आणि त्याच्यातनं बाहेर काढायचं. आता समजा त्यातूनही तुम्हाला शिकायचं झालं, जसं आपण आपली स्वतःची दृष्ट काढतो, म्हणजे काय करतो की आपल्याला त्या त्रासातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतो. मग घराचीही दृष्ट काढणं गरजेचं आहे. मग घराची दृष्ट काढणं गरजेचं आहे, ते ती कधी काढावी. बऱ्याच ठिकाणी बरीच लोक
सांगतात की तुम्ही अमावास्याला काढा, पौर्णिमेला काढा किंवा असं काही. हो. पण लोकांना हे समजत नाही, दिवसा सुद्धा तुम्ही काढू शकता किंवा तुम्हाला ज्या दिवशी खूप हेवी वाटेल, घरामध्ये खूप जडत्व येईल आणि असं वाटेल की कालच्यापेक्षा आजची ऊर्जा काहीतरी वेगळी आहे आणि घरात बसल्यानंतर मला त्रास होतोय. बाहेर पडलं की मला मोकळं वाटतं, पण घरात आल्यानंतर मला फार त्रास होतोय. त्यावेळेला घराची पण तुम्ही दृष्ट काढू शकता. ओके. मग लोकं म्हणतात, "घराची कशी काढायची?" हो ना. कारण की तुम्हाला आम्ही बोलावलं होतं, त्यावेळेला तुम्ही अगदी भिंतीपासून सगळं चेक केलं होतं. तुम्ही कोपऱ्या-कोपऱ्यातून नारळ फिरवला होतात किंवा तत्सम वेगळ्या-वेगळ्या वास्तूंमध्ये वेगळे-वेगळे ऊर्जाप्रमाणे सोल्युशन्स दिले होते. मग दृष्ट कशी काढायची? दृष्ट म्हणजे जशी आपण आपली स्वतःची काढतो तशी काढायची. म्हणजे काय करायचं, तर हातात एक नारळ घ्यायचा आणि नारळ घेऊन आपला जो एंट्रन्सचा दरवाजा आहे, त्याच्या बाहेर उभं राहून तो बरोबर म्हणजे डाव्या साईडनी उजव्या साईडला येऊन असं पूर्ण घराच्या वरनं तुम्ही 7 वेळा फिरवायचा तो नारळ. मग त्याच्यावर फुंकर मारून तो तुमच्या हाताच्या उजव्या साईडलाच तो खाली ठेवायचा. बरोबर आहे? मग तुम्ही घरात एंट्री करायची आहे. मग एंट्री करायच्या वेळेला तुम्ही डायरेक्ट पहिल्यांदा वॉशरूमला जायचं, तिथे तुम्ही हातपाय धुवायचे, चूळ भरायची आणि मग घरच्या लोकांशी बोलायला सुरुवात करायचं. मग ह्याच्यामध्ये जी 3, 4, 5 लोकं आहेत, काही त्याच्यात वृद्धही असतील, त्यांना काही हातपाय धुवायची गरज नाही. पण तुम्हाला मात्र जो करणारा आहे, त्याला मात्र हातपाय धुवायची गरज असते. मग इथे हाही प्रश्न पडतो, की हे बायकांनी केलं तर चालेल का? हो, की पुरुषांनी केलं तर पुरुषांनीच चालेल का? करावं. इथे दोघांनीही केलं तर चालतं. पण जे मालकाचा अगदी अतिशय जवळचा म्हणजे त्याचा मुलगा असेल, त्याची सून असेल, तर ती लोकं करू शकतात. पण समजा ते अजून दुसरं कोणी असेल, म्हणजे त्यांची मुलं असतील, तर त्यांच्या मुलांनी नाही केलेलं बरं आहे. ह्याचा अर्थ आपल्याकडे ऑप्शनच नाही असं नाहीये. समजा तेही तिकडे नसतील आणि समजा नातू घरात असेल किंवा नात घरात असेल आणि तिला असं वाटत असेल, की मला इथे खूप त्रास होतोय, तर हो. तिनेही ते केलं तरी चालतं. म्हणजे पण घरातल्या प्राथमिक कोणत्याही व्यक्तीने केलं तरी चालेल. नाही, मुलांनी किंवा सुनेनी. फक्त. हां, कारण की ज्यांची ऊर्जा कमी आहे, जे वृद्ध आहेत, त्यांनी नाही करायचं. ओके. समजा खरोखर तुमच्या घराला ती निगेटिव्हिटी जास्त असेल, तर तुम्ही ते त्यावेळेला ती नारळात घेता, नारळ ठेवता, त्यावेळेला तुम्ही ते ॲक्चुअली कॅरी करता. मग म्हटल्यानंतर तुम्ही हातपाय धुता, तोंड धुता, चूळ भरता आणि मग तुम्ही वावरायला सुरुवात करता. मग ते ठीक आहे. बरं. पण कधी पण अमावास्या मी मागच्याला पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं, की लोकांना आस लागते अमावास्या सुरू होणार आहे, की 2 तास अगोदर आणि अमावास्या संपल्यानंतर 2 तास नंतर या वेळेला काहीही करायचं नाही. हो. अमावास्या पूर्ण संपली आणि 2 तास झाले त्याच्यानंतर तुम्ही घराची पण दृष्ट काढू शकता. पण ते करणं फार गरजेचं आहे. समजा तुम्हाला वेळ नसेल तर. बरं. मग त्या नारळाचं काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तो नारळ ठेवलात. मग नारळ ठेवल्यानंतर तुम्ही तो अर्धा पाऊण तासाला त्याला हात लावायचा नाहीये. का नाही करायचंय? कारण ती एनर्जी एकवटून त्या नारळामध्ये एकत्र होते. नारळ हे पूर्ण फळ आहे आणि त्यामुळे ते पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेतं. म्हटल्यानंतर अर्धा पाऊण तास तुम्ही काही करायचं नाही. अर्ध्या पाऊण तासानंतर तुम्ही जाऊन ते कचऱ्याच्या डबीत टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यात टाकू शकता. त्याच्यासाठी काही तुम्हाला अगदी वाहतं पाणी शोधत जाणं म्हणजे कित्येक वेळेला मला लोकं म्हणतात, "अरे बापरे! इथून तर 1.5 किलोमीटर लांब आहे." हो ना. ते तसं करायचं नाहीये. तुम्ही कचरा डबीत पण टाकू शकता. आता तुझा हा पुढचा प्रश्न असू शकतो, की कचरा डबीतला अख्खा नारळ बघून समजा कोणीतरी उचलण्याची शक्यता असते. म्हणून आम्ही सांगतो, की तुम्ही वाहत्या पाण्यात टाका. म्हणजे जे खरं आहे ते खरं आहे. हो. पण तुम्ही कोणी वापरला आता हे जे पुढचे प्रश्न आहेत, की वापरला तर, खाल्ला तर, फोडला तर, तिथे आपण लक्ष देऊ शकत नाही. हो. म्हणून मग कित्येक वेळी लोकं काय म्हणतात, आम्ही तो तोडतो आणि मग त्याच्यात आपण टाकून देतो. तोडलेली गाय बी खाऊ शकते. हो ना. म्हणून वाहत्या पाण्यात टाकून दिला तर उत्तम. आता ह्याच्या बरोबरीने अजून मला काही लोकं म्हणतात, की तुम्ही मग आतमध्ये गेल्यानंतर जे चेक करता, जसं आमच्या घरी चेक केलं होतं, तर ते आम्हाला चेक करता येईल का? हो ना. की वॉल टू वॉल चेक करणं किंवा कॉर्नर्स चेक करणं. तर हे तुम्हाला एनर्जी रीडर्सकडनं चेक करून घ्यायला पाहिजे. कारण तो व्यक्ती त्या घराची जी काही शरीरयष्टी आहे, त्या शरीरयष्टीमध्ये कुठे दुखणे आहेत, हा तो एनर्जी रीडरच काढू शकतो आणि तो सांगू शकतो नेमकं, की इथे तुम्हाला त्रास आहे. हे हृदयस्थान आहे जागेचं, या हृदयाला त्रास आहे. हे बाबा पोट आहे, त्या पोटाला त्रास आहे. मग त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला तिथे तो तुम्हाला रेक्टिफिकेशन करून देतो. पण स्वतःचं स्वतः करायचं असेल, तर तुम्ही नारळाचा प्रयोग करू शकता आणि मोठी प्रिमाइस आहे. आता माझ्याकडे बऱ्याच मोठ्या प्रिमाइसेस येतात. अगदी एकरावारी येतात. 2.5 एकर, 3.5 एकर, 4 एकर. मग तिथे मात्र मी सांगेन तुम्हाला एनर्जी रीडरच पाहिजे. कारण त्याचं परिमार्जन डायरेक्टली तुमच्या उत्पन्नावरती असतं, कंपनीतल्या लोकांवरती असतं आणि तिकडे 100-1 लोकं येत असतात. त्यामुळे त्यांचं काही पण प्रत्येकाची डेट ऑफ बर्थ नाही घेऊ शकत. मग त्यावेळेला तुम्हाला तिकडे एनर्जी रीडरच पाहिजे. तो येऊन बघू शकतो. त्याला काही कमी जास्त असेल तो रेक्टिफिकेशन करेल आणि तुम्हाला त्याच्यातनं समाधान देईल. तर बरोबर. ही आहे एक 2 मधला फरक, की ओके. मोठी प्रेमाइस आणि छोटी प्रेमाइस. हो.
समजा एखादी व्यक्ती कोल्हापूरला राहते किंवा हम्म, पुण्यात राहते हम्म, आणि तुम्ही मुंबईमध्ये राहता, तर लॉंग डिस्टन्स केसमध्ये तुम्ही कशा प्रकारे हिलिंग करता? म्हणजे आता तुम्ही जसं मला सांगितलं की डिजिटल हिलिंग आणि फिजिकल हिलिंग बरोबर. ह्या 2 प्रकारचे हिलिंग तुम्ही करता. तर ती एक्झॅक्ट प्रोसेस आम्हाला थोडक्यात समजावून सांगाल का? हा अतिशय उत्तम प्रश्न आहे. काय आहे की डिजिटल आणि फिजिकलच्या बाबतीत असंख्य प्रश्न येतात. हं. माझ्या दोन्ही असोसिएट त्रस्त होतात अगदी उत्तर देताना लोकांना. कारण लोक म्हणतात की साताऱ्याला आमची प्रॉपर्टी आणि तुम्हाला तिकडे यायचंय बघायला कारण की आम्हाला त्रास आहे. हं, हं. त्रास निश्चित प्रत्येक ठिकाणीच असेल असं नाही, पण बऱ्याच लोकांना त्रास आहे. हो ना. आता निश्चितच मी मुंबईत राहते, ते लोक साताऱ्याला, गोव्याला, कोल्हापूरला कुठे-कुठे राहतायत. हं, म्हटल्यानंतर सगळीकडे जाणं शक्य नाही. हं. मग आता शक्य कुठून आहे? मीडियम बघायचं. तर डिजिटल मीडियम जसं तू विचारलंस तसं, हं. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक 19-20चा फरक पडू शकतो. ओके. कारण की एनर्जी स्वतःहून बघणं हं, हं. आणि तुम्ही व्हिडिओ थ्रू बघणं हं. ह्याच्यामध्ये वास्ट डिफरन्स आहे. बरोबर. कारण की व्यक्तिगत मी तिथे उभी नाहीये. पण तरी देखील आपल्याला समजा तुम्ही एक छोट्या-छोट्या क्रिस्प 15-15, 10-10 मिनिटाचे तुम्ही व्हिडिओ केलेत हं, हं. आणि तुमच्या घराचं तुम्ही रेकॉर्डिंग करून तुम्ही समजा पाठवलं, तर त्या रेकॉर्डिंगमध्ये निश्चित अभ्यास सेम आहे. पण आपल्याला तिथे मी रेकॉर्डिंग बघून त्याच्यामध्ये एनर्जी कुठे पाठी उभी आहे का? हं, हं. हे बघितलं किंवा कुठेतरी एक डार्क पॅच दिसतोय तुमच्या घराला, हे हं. समजल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती निदान देता येतं. ओके. आणि फिजिकलमध्ये असं आहे की मी टच अँड फील आहे. हं. प्रत्येक वेळेला समजा पेशंट असेल समोर आडवा पडलेला, तर त्याला हं. आपण सांगू शकतो, "बाबा तुला इथे दुखतंय, इथे दुखत नाहीये. हं, हं. तुला हे औषध पाहिजे." तिकडे काय आहे की सरळ सोड आपण गोळी ताबडतोब त्या दुखण्यावर देऊ शकतो. पण लांब असेल तर निश्चितच आपल्याला थोडा 19-20चा फरक पडणार आहे. आता ह्याच्यामध्ये अभ्यास एखादी वेळेस उत्तर देणाऱ्याला असं वाटेल की हां, तुम्ही मला उत्तर दिलं मी तिकडे करेन. हो. अभ्यासाच्या बाबतीत बघायला गेलं तर मला मात्र अभ्यास जास्त करावा लागतो. हं. फिजिकलपेक्षा डिजिटलमध्ये जास्त करावा लागतो. कारण बरोबर. त्यावेळेला मेडिटेशन करून आपल्याला फाइंड आउट करायला लागतं की त्या वास्तूमध्ये कुठे नेमकं काय पाणी मुरतंय हं, हं. आणि ते कळल्यानंतर त्याच्या अनुषंगाने दिले गेलेले उपाय जे आहेत ते तुम्हाला तिकडे करायचे. बरं. ज्यावेळेला आपण फिजिकली बघतो त्यावेळेला कसं मी सांगू शकते की इथे त्रास आहे, हं, हं. तुला इथे त्रास आहे, या बरोबर. भिंतीला त्रास आहे, हं. या विटेला त्रास आहे. मग तिथे ताबडतोब रेक्टिफिकेशन होऊ शकतं. हं. मी सांगायचं झालं तर आता एक 2-3 दिवसापूर्वीच मी पुण्यालाच एका जागा बघायला गेले होते हं. आणि ती जागा बघताना त्यांचा प्रेमायसेसमध्ये फिरत होते. अक्षरशः एक फूट गवत वाढलेलं आहे. बरं. त्याच्यात तो सांगत होता. माझ्या असोसिएट पण दोन्ही मृदुला आणि मीना पण माझ्याबरोबर होते हं. आणि टरकण्याचीच गोष्ट होती. का? हं. कारण की तो मला इकडनं गेला ना, इथे एक साप असतोच असतो. अरे बापरे! तिथे एक असं असतं. इथे हं. राखणदार असतोच असतो. हं. त्यामुळे बरेचदा असं होतं की आपण चालतोय त्याच जागेतनं चालतोय बापरे! आणि तिथून आपण शोधतोय की हं. कुठे ऊर्जा कमी आहे, कुठे ऊर्जा जास्त आहे. मी ह्या एक्झाम्पल का देतेय? कारण की तिथे आम्हाला असं दिसलं की 2 मुलं त्या गवतामध्ये हं. जी हयात नाहीयेत, पण हो. तिथे ती खेळताना दिसली. ठीक आता आहे. तिथे ती मुलं खेळताना दिसल्यानंतर मला सांगायचं की "बाबा रे, तुझ्या जागेमध्ये हा थोडासा इश्यू आहे." हे सांगताना सुद्धा समोरच्याची कॅपॅसिटी आहे का ते बघायला लागतं, हो ना. की तो ते ऐकून घेऊ शकतो का? त्याची हं. ताकद आहे का? हं. किंवा घाबरून जाऊन काय झालं तर? पण हे प्रत्येक जे लोकं आता हा पॉडकास्ट बघतायत त्यांनी एक लक्षात घ्यावं, की जसं आपला एक काय म्हणतो आपलं जग आहे, हं, हं. तसं त्यांचंही जग आहे. हं. आणि ते आपलं काम करत असतात, आपण आपलं काम करत असतोय. हं. पण त्याचा त्रास हं. म्हणजे तुम्ही काही वेळेला स्वतःहून केलेल्या गोष्टी त्याच तुम्हाला बुमरँग होतात. हं, म्हणजे हं. काय की कोणीतरी पूर्वापार काहीतरी गावातली लोकं हं, हं. त्यांनी सांगितलेलं असतं, "अरे हं. तुम्ही दहीभात नाही ठेवलात का मागेत? हो. तुम्ही काही सुरू करायचं तर दहीभात ठेवा." हं, हं. कोणाला ठेवायचं दहीभात? हं. ते नाही सांगत. माहिती नाही. तुम्ही कोपऱ्यात दहीभात ठेवा आणि हं. मग तुमचं सगळं ठीक होईल. अरे हं, हं. तुम्ही एका जी व्यक्ती नाहीच आहे हयात हं, हं. आणि तुमच्या प्रेमाइसेसमध्ये राहतीये, त्यांना तुम्ही खायला अन्न पण देताय. हं. आता तुम्ही आज अन्न दिलं, हं. मग तुमच्याकडनं अपेक्षा वाढली. हो. मग ते काही प्रेमाइस सोडत नाही. हं. काही लोकं कावळ्यांना देखील रोज हं. खाऊ घालतात. तर बरोबर हे आहे. कितपत योग्य आहे? कावळे हा एक मीडियम मानला जातो. हो. म्हणजे काय प्रत्येक कावळा हा मीडियम आहे असं होत नाही. हं, हं. कित्येक वेगळ्या-वेगळ्या देशांमध्ये काही कावळेच दिसत नाहीत. म्हणजे तिकडे काय सोलच नाहीयेत का? हो ना. नाही, पण तिकडे पण सोल आहेत. पण कावळे हा प्रकार काय आहे, की हं. त्यांचा वेगळा आवाज काढण्याची जी पद्धत आहे, हं, हं. त्याच्यावरनं कळतं की हे काय आहेत. हं. पण म्हणजे ते ते अर्थात आपल्याला एक वेगळ्या आवाजाने संकेत देतात. संकेत देतात, की मी इकडे आलेलो आहे किंवा तुमचं लक्ष नाही माझ्याकडे किंवा एक सर्वसाधारण कावळा जरी असला तरी तो वेगळा असेल. हं, हं. पण प्रत्येकाला खायला देणं हं. म्हणजे तुम्ही त्यांना सवय लावणं. हं. माझ्या मते प्रत्येक कावळा हा काही मीडियम नसतो. हं, हं. जरी मानला गेला असला तरी. हं. पण तरी देखील मला असं वाटतं एकदा तुम्ही पोळी द्या, हं. दुसऱ्या दिवशी येईल, तो पोळी मागायला येईल. कारण हं, त्याला हं. तुम्ही टाईम दाखवता. हो. सिमिलर वे गोस्ट आणि सोल्सचं पण आहे, हं, हं. की ते लोकं येतात
हम्म. आणि तुमच्याकडे मग अपेक्षाने बघतात हम्म. आणि तुम्ही नाही दिलं की तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करतात. अरे बापरे. पहिलं हिंट देतील, हम्म. इंडिकेशन देतील आणि हम्म. नंतर त्रास देतील. हम्म. पितृदोष असेल तर कावळ्यांना खाऊ घाला असं हम्म. म्हटलं जातं. बरोबर आहे. तर मग अशा केसमध्ये काय करावं? पहिली गोष्ट म्हणजे पितृदोष आहे हे हम्म. सांगणाऱ्याला पूर्ण तुमची पत्रिका बघावी लागते. हम्म. सगळं त्याच्यातलं पंचांग उघडून बघावं लागतं की त्याला काय आहे दोष. हम्म. पण मी मागच्या पॉडकास्टमध्ये बोलले होते त्याचप्रमाणे आताही सांगते की पत्रिका बघताना टाइम फॅक्टर हा फार इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. हम्म. म्हणून तुम्ही कुठल्याही पंडिताला तुम्ही खोटी पंचांगनी बघून तुम्ही बनवलेत असं होत नाही. हम्म. पण बरेचदा जे डॉक्टर्स सांगतात आहेत, नर्सेस सांगतात आहेत, त्यांच्या घड्याळामध्ये फरक असेल हम्म. तर मात्र तुमची पत्रिका पूर्ण चेंज होते. हम्म. म्हणजे डॉक्टर चुकीचा आहे का मी कोणावरतीही पिनपॉइंट करू शकत नाही इथे. हम्म. कारण की डॉक्टरच्या हातात जे घड्याळ होतं त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की तुमचा जन्म 10 वाजता झालाय हो. आणि नर्स म्हणाली बाहेर येऊन की 10 वाजून 10 मिनिटांनी झालाय. कन्फ्युजन क्रिएट झालं. हो ना. मग डॉक्टरला कोणीतरी जाऊन विचारतं की बाबा रे ह्यांनी तर सांगितलं, नर्सने सांगितलं 10 वाजून 15 मिनिटांनी, हम्म. मग आता पत्रिका कशी बनवायची? हम्म. तर डॉक्टर म्हणाले नाही नाही मग हम्म. नर्सच बरोबर होती. कारण की कसं आपण त्याच्यातनं काढणार, कारण जन्म तर झाला, हो ना. त्याचा काही विशिष्ट टाइम नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय खूप गंभीर जरी असला हम्म. तरी त्याचा दोष कोणालाही लागत नाही. हम्म. आणि म्हणून आमचं जे मीडियम आहे कॅल्क्युलेशनचं ते पूर्णपणे आधारित डेट ऑफ बर्थ वरती आहे. बरं. आणि आपली जी पिढी आहे म्हणजे हम्म. माझी जी पिढी आहे हम्म. म्हणजे 70 पासनची जी पिढी आहे किंवा 65 पासूनची पिढी आहे त्या पिढीला डेट ऑफ बर्थ माहिती आहेत. हम्म. आणि त्याच्या पुढची जी पहिली अगोदरची पिढी जी आहे ती सगळे 1 जून 1 जानेवारी जे मस्त आवडेल त्याप्रमाणे डेट ऑफ बर्थ टाकतात टाकतात. आणि मग सांगतात की आम्ही हीच वापरतो. पण मला असं वाटतं की कॅल्क्युलेशनच्या द्वारे बरेच प्रश्नांची उत्तरं येतात जे आमची व्यक्तिगत आम्ही कॅल्क्युलेशन्स करतो लोकांची. हम्म. त्याच्याप्रमाणे मला असं वाटतं आमचा सक्सेस रेट हा 80 ते 90% आहे. ओके. 10% असं की तुमचा समजा समोरच्याचा अप्रोचच चुकीचा असेल हम्म. तर तो तुम्ही कितीही बदलाचा प्रयत्न केला तरी ते बदलणार नाही. बरोबर आहे. मग तिथे तुम्ही कॅल्क्युलेशन करा, लोटांगण घाला, म्हणतात ना माकड उड्या मारा नाही तर काही करा, त्याची उत्तरं काही नीट निघत नाही. मिळणार नाही. त्यामुळे एनर्जीच्या बाबतीमध्ये, वास्तूच्या एनर्जीच्या बाबतीमध्ये, घराच्या एनर्जीच्या बाबतीमध्ये पहिली गोष्ट लागते ती फेथ, हम्म. विश्वास. हो. जो तुम्ही डॉक्टर बोलवलेला जागेचा त्याच्यावरही विश्वास असणं गरजेचं आहे. हम्म. आणि स्वतः जी कृती करताय म्हणजे दृष्ट काढताय त्याच्यातही तुमचा विश्वासच मुख्य भाग आहे. पहिल्यांदा विश्वास ठेवलात हम्म. की त्याचं परिमार्जन पण पॉझिटिव्ह मध्ये होतं. नमस्कार, मी सुरुची सोनटके. तुम्ही ज्या नावाने तुम्ही मला हाक मारायची असेल ते मारू शकता, कारण की बरीच लोक मला सुरुची ताई म्हणतात, मावशी म्हणतात, तर त्याप्रमाणे तुम्ही हाक मारली तरी चालेल. पण तुम्हाला माहिती आहे माझे पॉडकास्ट येतात आहेत. उहापोहच्या अनुषंगाने तुम्ही बरेच पॉडकास्ट माझे पाहिलेले असतील. पण आज मी एक विशिष्ट रिक्वेस्टच घेऊन आली आहे असं म्हटलं तरी चालेल, की बरीच लोक ही कंप्लेंट येते की मॅडम फोन उचलले जात नाहीये, त्यामुळे आमची परिस्थिती तुमच्यापर्यंत पोचत नाहीयेत, काही दिरंगाई होतीये घेण्यामध्ये. ह्याचा एक असा इश्यू आहे की लोक येणारी भरपूर आहेत, चिक्कार लोक आहेत. म्हणजे दिवसागणित 150 ते 200 कॉल घेतले जात आहेत आणि प्रत्येकाचं मोजमाप मी नाही करू शकत आहे, कारण की माझ्याकडनं जितकं होईल तितकं ते 6 ते 7 लोकांना मी अकोमोडेट एका दिवसात करायचा प्रयत्न करते. त्याच्यामध्ये काही वास्तू आहेत ज्या वास्तू बघायच्या आहेत. आणि आता एक रिक्वेस्ट ती म्हणजे अशी की मी सप्टेंबरपासून इंडियाच्या बाहेर जाणार आहे, म्हणजे ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. मी स्थित असणार आहे मेलबर्नमध्ये, पण ॲडजॉइनिंग सिटीजमध्ये माझे बरेचसे क्लायंट्स आहेत, त्यांची काही घरं बघायची आहेत, त्यांचे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. तर कॅल्क्युलेशनसाठी निश्चितच आपण ऑनलाईन घेऊ शकतो, इंडियातनं पण घेऊ शकतो, बाकी कुठल्याही कंट्रीजमधनं घेऊ शकतो. पण जी वास्तू पर्टिक्युलरली जे ऑस्ट्रेलियाला निगडीत आहेत किंवा न्यूझीलंडला निगडीत आहेत त्या लोकांनी तशी आपली अपॉइंटमेंट मृदुलाकडनं तुम्ही घेऊ शकता. पण निश्चितच बाकीच्या लोकांनी म्हणून हिरमुसून जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्या लोकांनी ऑनलाईन सेशन निश्चित घ्यावं, कारण की मी 1-2 महिन्यांसाठी नाही तर थोडा जास्त कालावधीसाठी जात आहे. आणि त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की ज्या ज्या लोकांना इच्छा आहे की समोरासमोर भेटावं, मग त्या लोकांना थोडंसं सहन करावं लागणार आहे अजूनही कालावधीसाठी. पण मला असं वाटतं सोल्युशन्स मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन तुम्ही जरी अपॉइंटमेंट घेतली तरी उत्तम राहील, कारण की तुम्हाला कन्सल्टेशन तर सेमच मिळणार आहे. प्रॉपर्टीच्या बाबतीत असेल तर निश्चितच तुम्ही प्रॉपर्टीचा व्हिडिओ छोटासा काढून 2 क्लिप्समध्ये तुम्ही मृदुलाकडे पाठवू शकता. त्याचे काही उत्तर असतील तर मी तुम्हाला देईन किंवा आपण ऑनलाईन सुद्धा त्याचं रेकॉर्डिंग दाखवू शकतो. आपण ऑनलाईन आपली वास्तू दाखवू शकतो. तर हे मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद. अजून एका एनर्जीच्या स्रोताबद्दल तुम्ही सांगितलं होतं, ते म्हणजे आपले गुरु. तर मागील पॉडकास्टमध्ये तुम्ही आम्हाला सांगितला होता की गुरुच आपल्या शिष्याची निवड करतात. तर ती कशा प्रकारे करतात
याबद्दल आम्हाला तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायला आवडेल. येस. हा प्रश्न बरेचदा पडतो लोकांना आणि बरीच मुलं पण आता आजकाल माझ्याकडे मुलं-मुली यायला लागलेले आहेत, ज्या हं. एक 18 ते 28च्या वयोगटातले आहेत आणि ते म्हणतात, की आम्हाला गुरु मिळाले पाहिजेत आमच्या आयुष्यामध्ये आणि हो. त्याच्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. हं. ती परीक्षा आहे तुमची आणि त्या परीक्षेप्रमाणे तुम्हाला वागायचंय. हं, हं. आणि मी जसं म्हटलं, की गुरु शिष्याला निवडतात. हं. म्हटल्यानंतर असं आहे का, की मला माझ्या गुरूंनी निवडलं म्हणजे मी सगळंच चांगलं केलंय माझ्या आयुष्यात? हं. नाही, मीही काही माझ्यातून बऱ्याच चुकाच घडलेल्या आहेत. हं, हं. मीही वाढता-वाढता काही खट्याळपणे वागले पण असेल हं. आणि ते जरी झालं असलं, तरी मला का गुरु मिळाले? तर हे हो. माझं मागच्या जन्माचं प्रारब्ध सुद्धा आहे. हं, हं. बरेचदा लोकं असं विचारतात, की मग आमचं प्रारब्ध आम्ही कसं सुधारायला पाहिजे? हं, हं. आत्तापर्यंत जे झालं तुमच्या आयुष्यात ते झालं. तुम्ही ह्याला बोलला असाल, त्याला काहीतरी तुम्ही डिवचलं असेल, एखाद्याचं कोणाचं तुम्ही नुकसान केलं असेल. निदान तुमच्या पुढे अजूनही एवढा पसारा आहे आयुष्याचा, हं. त्याच्यामध्ये तुम्ही नीट करू शकता. हं. तुम्ही तिथे तुमच्या रेक्टिफिकेशन स्वतःच्याच बरोबर लाईफ बरोबर तुम्ही केलंत, तर निश्चितच तुम्ही अजून गुरूंच्या जवळ जायला तुमचा मार्ग जो आहे, तो तुम्ही क्लीन आणि क्लिअर करत जाता. हं, हं. मग ह्याची माफी कुठे मागायची? कारण की बरीच लोकं म्हणतात, "हो, आमच्याकडनं बऱ्याच चुका झाल्या तर आहेतच." मग ती माफी कशी मागायची? तित्र सर्वत्र भगवंत आहे. हं, हं. आपण असंच म्हणतो कारण की ती ऊर्जा आहे. हो. त्याप्रमाणे आपण दरवेळेला श्वास घेतोय, श्वास सोडतोय, सगळ्या दिनचर्या पूर्ण करतोय. मग निश्चितच तुम्ही जिथे उभे आहात तिथेही तुम्ही माफी मागू शकता आणि जिथे आहेत तिथेही प्रार्थना करू शकता. हं. कारण देवाचं असं आहे की तुम्ही ती एनर्जी घेताय. हं, हं. मी काय म्हणते, लोकं म्हणतात की देवाचं करायचं म्हणजे काय करायचं? त्याचं काय करायचं? आम्ही कसं त्याला बोलवायचं? आम्हाला कशाप्रकारे पूजा कसं करायची? एक्झॅक्टली आम्ही हं. कशी पूजा करायची? हं. किंवा तुम्ही देवासमोर गेलात आणि हं. तुम्हाला काही सांगितलं, की हं. तुम्ही मागा, हं. प्रार्थना करा. हो. तर लोकं हात जोडतात आणि त्यावेळेला नेमके ब्लँक होतात. हं. त्यावेळेला त्यांना काही आठवतच नाही काय बोलायचंय ते. हं. देवासमोर काय बोलायचंय? पण देवासमोर बोलण्यापेक्षा सुद्धा ती एनर्जीचं आदान-प्रदान होणं फार गरजेचं आहे. हं, हं. मग तुझ्या प्रश्नाकडे वळूया आपण, की तो म्हणजे असा, की गुरु शिष्याची निवड करतात. हं. मग तुमची निवड झाली, तशीच बाकीच्यांची निवड पण होते का? हं. होते. हं. ते बघतात, की ह्यांची कॅपॅसिटी पण आहे की नाही ते सगळं घ्यायची. हं, हं. समजा गुरूंनी तुमच्याकडे काही दिलेलं आहे, काही करायसाठी म्हणून तुम्हाला त्यांनी जागं केलं खडबडून. जसं मी मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं, मला हं. खडबडून जागं केलं हं, आणि हं. सांगितलं, की तुला हे करणं भाग आहे. हं, हं. आता त्यावेळेला समजा मी नकार दिला असता, तर हो. माझ्या आयुष्याला जी आत्ताची कलाटणी मिळाली आहे, ती सगळी पूर्णपणे नासधूस झाली असती. हं. आणि मग मी फिरत राहिले असते, की गुरु नाही, काही नाही. हो. मग म्हटल्यानंतर काय? पुढे काय? हं, हं. मग पुढे आपण पुन्हा त्या मार्गाला शोधकाम करायला सुरुवात करतो. माझं म्हणणं असं आहे, की देवासमोर बसून 5 तास मी घालवले म्हणजे मी भरपूर देवाचं केलं. हं. तू कोण बाबा पामर देवाचं करणारा? हो ना. मुळात म्हणजे 2 मिनिटाची प्रार्थना सुद्धा देवाला भावते. बरोबर. तो ह्याचा भुकेला आहे, प्रेमाचा भुकेला आहे. हं. तुम्ही फक्त हात जोडा आणि त्याला हाक मारा. तो कायम तुमच्या पाठी उभा राहतो. तुम्ही देवी आई आपण म्हणतो कायम. आईच हं. म्हणतो आम्ही. आमच्या आई. घरामध्ये लहान मुलांपासून आम्ही शिकवलेलं आहे, हं. की तुम्ही बोलताना त्यांच्याशी संभाषण करा. हं. कम्युनिकेट. हं. कारण तुम्ही घरात त्यांचं मंदिर बनवलेलं आहे. हं. अगरबत्ती लावता, तुम्ही दिवा लावता. हं. का नाही तुम्ही दुधाची एक वाटी ठेवता? हो. ठेवा तिथे. हो. आता माझ्याकडे एक लहान मुलगा आहे. हं. त्या मुलाला मी सांगितलं होतं, की "बाबा रे, तू रोज ना काय खातो हे बाप्पाला देऊ का?" म्हणाला मावशी हं, मी. हं. हं. म्हटलं, "दिलंच पाहिजे तू." हं. तेव्हा त्यांनी अक्षरशः भाकरीचा तुकडा असेल तर गूळ आणि भाकरी ठेवतो तो. अरे वाह! पण त्याशिवाय तो खात नाही. हं. आता हे संस्कार आहेत. हो. ते संस्कार सगळ्या लोकांनी, घरातल्या लोकांनी दिले पाहिजेत हं. आणि त्याप्रमाणे वागलंही पाहिजे. आणि देवाला आपल्या एक फॅमिली मेंबर सारखंच ट्रीट केलं पाहिजे. एक्झॅक्टली. तुम्ही त्याला जाऊन सांगितलं नाही, तर तुम्हाला त्याचे रिपरकशन्स कसे मिळणार? बरोबर. त्याला तुम्ही फक्त ठेवलंय घरात. हं. तसं नाही करायला पाहिजे. हं. त्याला तुम्ही अंघोळ करता, त्यालाही अंघोळ घातली पाहिजे. तुम्ही खाता, त्यालाही दिलं पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, की मी तुमच्या बरोबर आहे. हो. आणि गुरूंच्या बाबतीत बोलायचं झालं, तर ज्यावेळेला गुरु तुमची निवड करतात, त्यावेळेला ते तुमच्याकडनं अपेक्षाही करतात. हं. ते म्हणतात, की मी जे केलेलं आहे, माझ्यातला तुला एक छोटासा अंश देतोय. हं. तो छोटासा अंश स्वीकारायची आणि पेलायची तुझी कुवत आहे का? ते हं. ते बघतात. हं. आणि ज्यावेळेला तुमची ती कुवत निर्माण होते, त्यावेळेला ते एक-एक मंत्र किंवा एक-एक यंत्र ते हं. द्यायला सुरुवात करतात आणि ते तुम्हाला तुमच्या रजिस्टर करून घ्यायचं असतं. त्यावेळेला त्यांचाच आशीर्वाद असतो. हं. ते डोक्यावर हात ठेवतात आणि सांगतात, मंत्र बोलतात हं. आणि ते डोक्यावर हात ठेवून तो मंत्र बोलल्यानंतर इथे तो रजिस्टर होतो. त्याच्यासाठी कुठलाही कॉम्प्युटरची गरज भासत नाही. हं. आणि तो गुरु परंपरा ही चालत आलेली आहे. त्यामुळे म्हणतो एक गुरु झाला, दुसरा गुरु झाला, तिसरा गुरु झाला. माझ्या बाबतीमध्ये मी काय गुरुत्वाला पोहोचलेली नाहीये, की बाबा आता मी गुरु आहे आणि माझे भरपूर शिष्य आहेत. असं हं. काही नाहीये. हं. पण मी त्यांची एक शिष्य आहे. त्यांनी सांगितलं तुझं प्रारब्ध आहे.
तुला हे तुझ्या अगदी मरेपर्यंत तुला हे करायचंय. मग जो मार्ग मिळेल, ज्या व्यक्तीला तू मदत करू शकशील, तो मदत मला इथे पोहोचेल आणि तेव्हाहीला मी म्हणेन की सुरुचीचं लाईफ सफल झालं. चला बाबा, हे तिने केलं. पण त्यासाठी बरेच मार्ग कठीण तुम्हाला परीक्षेतनं जावं लागतंच. पण बऱ्याच जणांचं असं होतं की अख्खं आयुष्य जातं तरी त्यांना गुरु भेटत नाही. तर असं का होतं? माझ्याकडे एक व्यक्ती आली होती आणि ती म्हणाली, मी देवाचं इतकं करतोय, पण मला काही गुरु भेटलं नाहीये. मला कोणी दत्त महाराज आले नाहीत, मला कोणी शंकर भगवान आले नाहीत. तू कसं काय त्यांना असं बोलू शकतोस? त्यांची निवडच त्यांनी जी केलेली आहे त्याच्यात तू नाहीच आहेस. मग तू कसा काय तिथे पोहोचणार? कारण की अजूनही तुझ्या मनामध्ये अहंकार भरलाय की मी देवाचं एवढं करून देखील मला देव पावत नाहीये किंवा मला देवाने दर्शन दिलं नाही. अहंकार पहिल्यांदा बाजूला करायला पाहिजे, तेव्हा कुठे तुम्हाला देव दिसणार, तेव्हा कुठे तुमची साधना फळाला येईल. पण ती साधना ही खचितच अगदी सोपी नाहीये. त्याला बऱ्याच गोष्टींना तुम्हाला मुकावं लागतं, बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतात. आणि त्यावेळेला बरीच लोक मला म्हणतात, पण आपण या संसारात राहून या गोष्टी कशा सोडायच्या? मग बाबा रे, थोडे दिवस थांब. सगळेच तुला प्लॅटर मिळणार नाहीये, ताट भरून मिळणार नाहीये, मग थोडं थांब. आता तुला जिलबी खायची तुझी इच्छा आहे, मग तू जिलबी खा, मग तू वरण भाताकडे वळू नको. मग तुला ह्या सगळ्या प्लॅटर मध्ये. आणि असंही गुरु कधीही म्हणत नाही, कुठलाच गुरु असं म्हणत नाही की तुम्ही माझ्यासाठी किंवा माझं ते करताय म्हणून तुम्ही सगळं तुमचं आयुष्य सोडा, जीवन सोडा, शालेय जीवन सोडा, सगळं सोडून माझ्याकडे या, असं कधी म्हणत नाही. इट इज अवर चॉईस. हा आपला चॉईस आहे की मला लवकरात लवकर पोचण्यासाठी मला प्रलोभनं नको आहेत. आणि म्हणून प्रलोभनं नसल्यामुळे मी नॉनव्हेज सोडलंय बाबा, मी इकडे जाणं सोडलंय बाबा, मी तिकडे जाणं सोडलंय. माझ्या बाबतीत एक ही गोष्ट चांगली आहे की मी कधीच नॉनव्हेज खाल्लेलं नसल्या कारणाने मला अजून बरं वाटलं. पण हे समाधान माझं आहे. नाहीतर बरेचदा आपण सगळ्याच्या बघतो की देवासाठी पण कित्येक वेळेला मटणाचा प्रसाद दिलेला बघितलेला आहे लोकांनी. पण याचा अर्थ मग ते वाईट आहेत का? नाही, त्यांची परंपरा आहे. परंपरेला हात लागेल असं काही करायचं नाही. पण एवढंच आहे की आपल्याला समाधान मिळालं पाहिजे. मी समजा सांगितलं की आज मला वरण भात मिळालं, मला चालेल, मला काय त्याच्यासाठी भाजीच गरज आहे, लिंबू का नाही वाढलं, तूप का नाही ओतलं, हे आहेत हे प्रलोभन आहेत. पोट भरण्यासाठी तुला वरण भाताची गरज होती, ती तुला मिळाली, संपलं. मग ही प्रलोभनांना तिथून टाळायला सुरुवात करायची. त्यावेळेला तो मार्ग मोकळा होत जातो गुरूंकडे जाण्याचा. कारण की तो गुरु जे बसलेले आहेत ते म्हणतात की बघूया, टेस्ट घेऊन बघूया की हिला अजून प्रलोभन येतात का. चला, भुकेची वेळ आहे आणि समोर बटाट्या वड्याची गाडी लागलेली आहे आणि मग ते वा वा, भूक लागली आणि समोरच गरम गरम बटाटे वडे. इथे व्यक्ती सगळं विसरतो, गुरु विसरतो, सगळं विसरतो आणि तो डायरेक्ट जाऊन तिकडे 20 रुपयाचा वडापाव खातो. पण त्याच्या आईने त्याच वेळेला फोन करून सांगितलेलं असतं, बाबा रे अजून 15 मिनिटं थांब, मी घरी गरमागरम ऊन तुला वरण भात वाढते. पण प्रलोभनातून तो मुक्तो आणि तिकडे तो वडापाव खातो. ह्याचं परिमार्जन काय आहे? तिकडे खाऊन तो घरात आला, घरी आल्यानंतर आईने छान गरम गरम वरण भात करून वाट बघत बसली होती बिचारी. पहिलं तुम्ही काय केलं? पहिलं गेल्या गेल्या तुम्ही आईला दुखवलं. आत्ताच माझं पोट भरून आलं, आता मला काही वरण भात नको. तुम्ही आईला दुखवलं, तुम्ही अन्नाला अपमान केला. आणि दुसरी गोष्ट, रस्त्यावरचा वडापाव खाल्ला म्हणून पोटही बिघडलं, पुढचे 2 दिवस खराब गेले. सांगण्याचं तात्पर्य असं, हे असं प्रलोभनांचं जे आहे ना ते तुमच्या आयुष्यामध्ये येत राहतं. तुम्हाला थोडं थोडं त्याच्यातनं मार्ग मोकळा करत करत जाता आलं पाहिजे. ह्याचा अर्थ सुरुचीने सगळं सोडलं का? वडापाव सोडला का? तुम्हाला प्रलोभन आहेत, सगळी आहेत. मग त्याच्यावरती तुम्हाला अंकुश ठेवता आला. खायचं जरी असलं तरी 2 नका खाऊ, मग 1 खा. तुम्हाला वरण भात खायचं असेल, परातभर खायचा नाहीये, तो एवढा खायचा आहे, समाधान होईपर्यंत खायचंय. म्हणून कायम गुरु म्हणतात की थोडी तरी खळगी रिकामी ठेवावी. त्यात खळगीमध्ये म्हणजे पोटाच्या खळगीमध्ये थोडा 1 घासाचं तुम्ही ठेवलं, जागा ठेवलीत की तुम्हाला बोलताना सुद्धा चांगलं बाहेर पडतं, अजून जगण्याचा मार्ग मिळतो. आणि ते तुम्ही केलं पाहिजे. तर तुम्हाला गुरु जे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित अलगद उचलतात आणि स्वतःच्या बाजूला आणून ठेवतात. खूप छान. तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की तुमचे गुरु श्री गोरक्षनाथ आहेत, तर त्यांच्याबद्दल आम्हाला अधिक जाणून घ्यायला खरंच आवडेल. मला या टॉपिकवरती मला बोलायला अतिशय आनंद होतो. खरं म्हटलं तर काही गुरु माझ्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांची कृपा अशीच माझ्यावर राहावी. सांगण्याचं तात्पर्य असं की मागच्या वेळेला जे मी पॉडकास्टमध्ये बोललेले त्याच्याच मी पुढे घेते. की आदेश येतो आपल्याला, गुरूंचा आदेश येतो की तुला कुठे येऊन माझं दर्शन घ्यायचंय किंवा तुला दर्शन घ्यायचं असेल तर या मार्गाला ये, म्हणजे तुला माझं दर्शन होईल.
हम्म. किंवा तशाच सगळ्या गोष्टी. आता असं काही नाहीये की दत्त महाराजांचं किंवा गोरक्षनाथांचं मंदिरं नाहीयेत असं नाहीये, हम्म. सगळीकडे आहेत. हम्म. बरीच लोक बऱ्याच ठिकाणी जातात. पण मला मात्र आदेश आला होता की तू गिरनारला ये. ओ. ज्या वेळेला हा आदेश आला त्याच्या अगोदर 2-3 वर्ष पण माझे मिस्टर पण जातात, सातत्याने जातात. दरवर्षी त्यांचा एक ठरलेला पॅटर्न आहे. गाणगापूरला जायचं आणि मग गिरनारला पण जायचं. त्यांचा एक व्यवस्थित तो कंपूट झालेला आहे. ते 6-7 लोक जातात. तर त्याचप्रमाणे मी पण जायचं ठरवलं. आता माझ्या कमरेत आहे गॅप, त्यामुळे चालायचं म्हणजे हा एक दिव्य समोर होतं माझ्या. आणि मी मिस्टरांना म्हटलं की नाही मला यायचंय तुमच्या बरोबर आणि मी येणार. आणि तर ते म्हणाले सहजगत्या, ते म्हणून बघ तुला एवढा खूप त्रास आहे तर एक काम करू शकतेस की तू रोपवेनी पुढे अर्धा वाटेवरती ये. अंबामाता मंदिरापर्यंत रोपवे आहे आणि त्याच्या पुढे गोरक्षनाथ धुनी ही एक 200 पावलं आहेत, म्हणजे 200 पायऱ्या आहेत. 200-300 पायऱ्या तू येऊन तू गोरक्षनाथांची धुनी बघू शकतेस. आणि त्याच्यानंतर ते 2000 पायऱ्यांचं स्टीप चालणं आहे पायऱ्यांचं. तर तिथून आपण दत्त महाराजांच्या इथे जाऊ शकतो, गुरु शिखरावर जाऊ शकतो. माझे दीरही तयार झाले, दोन्ही दीर, माझ्या जावाही तयार झाल्या. त्यामुळे नाही वहिनी आम्ही तुमच्याबरोबर येणार, हे झालं सगळं. आणि थंडीमध्ये निघालो आम्ही रात्री. आणि त्यावेळेला मी विचार केला की गोरक्षनाथ हे माझे गुरु आहेत आणि त्यांनी परीक्षा घ्यायची ठरवलेली आहे. आणि त्या समजा परीक्षेला मी मुकले तर मग फायदा तो काय. समजा मी इझी शॉर्टकट मारून त्यांच्याकडे पोचायचं आहे तर मी कधीही जाऊ शकते. नाही म्हटलं मला चालतच जायचं आहे. अरे बापरे. आणि मी खालच्या पायरीवरती आम्ही सगळ्यांनी एक मारुतीचं मंदिर आहे आणि तिकडे नारळ बिरळ माझ्या मिस्टरांनी फोडला, अगरबत्ती दाखवली, आम्ही सगळ्यांनी नमस्कार केला आणि चालायला सुरुवात केली. पहिली पायरी कायम इझी असते हे तर निश्चित आहे, कारण की त्यावेळेला जोश भरपूर असतो. काठी घेतली आणि चालायला सुरुवात केली. 1000 पायऱ्या झाल्यानंतर मात्र समजलं की हे प्रकरण फार कठीण पडणार आहे. गोरक्षनाथांचं नाव घेऊन जय गिरनारी प्रत्येक येणारा जाणारा बोलत होता. आणि अशी बरीच लोक मी पाहिली प्रिया की जे धावत जाऊन अंबामाता मंदिरापर्यंत जाऊन धावत जाऊन परत येतात. आणि ते आम्हाला वाटेत भेटत होते आणि म्हणत होते अभी तक इधर ही है, जाओ चलो ठीक है आप जा सकते. बरेचदा अशी लोक भेटतात जे सांगतात नाही आता कोणीतरी बिबट्या बघितला, आता कोणीतरी वाघ बघितला, आता भरपूर थंडी आहे वरती, तुम्ही बघा कसं आहे ते. म्हणजे माझं म्हणणं काय की अडसर टाकणारी लोक पण आपल्याला बरीच भेटतात जी आपल्याला भीती घालतात. माझा दीर हा हनुमान रूपी माझ्या बाजूला उभा होता, श्री जगदीश सोनटक्के. आणि माझे मिस्टर श्री शरद सोनटक्के अगदी समोर उभे होते. आणि ते मिस्टर मला म्हणाले की तुला काही तू चिंता करू नको, सुरूची एक एक पायरी तर ते एक एक पायरी आम्ही थांबत थांबत तुझ्या बरोबर येऊ, तू चिंता करू नको, तुझ्याच आपण स्पीडनी जाऊया. मी अक्षरशः 10 पावलं 15 पावलं चालल्यानंतर बसत होते. दुतर्फा सगळीकडे दुकानं आहेत चहा पाण्याची, ते रात्रभर चालू असतात. कडाक्याची थंडी होती, डिसेंबर महिन्यात आम्ही गेलो होतो. आणि पुढे एक 1,500-2 हजार पायऱ्या चढल्यानंतर तिथे नंबर घातलेले आहेत आणि कालांतराने पुढे गेल्यानंतर नंबर ते बंद होतात आणि फक्त वाऱ्याचा आवाज असतो जोरदार आणि सगळीकडे मिट्ट काळोख असतोय. आणि त्यावेळेला आम्ही ते हेड गिअरला मी इथे लॅम्प हे लावला होता, टॉर्च लावली होती, हातात टॉर्च होता आणि एका हातामध्ये जगदीशचा हात पकडलेला होता. जगदीश म्हणाला वहिनी तू चिंता करू नको, माझ्या बायकोनी खडसावून सांगितलंय की वहिनीचा हात सोडलास तर बघ. त्यामुळे मी हे कायम आवर्जून सांगते की आपल्याला कोणीतरी लागतं, बरोबरीने चालायला लागतं. आणि त्यावेळेला जगदीशनी माझा हात जो खालच्या पहिल्या पायरीवरनं पकडलेला होता, एका हाताला शरद सोनटके, एका हाताला जगदीश सोनटके, ह्या दोघांनी काही साथ सोडली नाही आणि आम्ही वरपर्यंत मला ते तिथे येऊन त्यांनी सोडलं तिथपर्यंत. गोरक्षनाथ धुनी आली आणि त्याच्या अगोदर 1000 पायरीवरती एक कुत्र्याचं सावली आम्हाला दिसत होती, पाठून येते म्हणून. तर माझे मिस्टर भरपूरदा दत्त महाराजांचा आणि गाणगापूरला जाऊन ते गुरुचरित्रही वाचतात. तर त्यावेळेला त्यांनाही बरेच अनुभव येतात. तर ते सांगितलं की मला ना सारखं वाटतंय की पाठून आपल्या काहीतरी श्वान येतंय किंवा आता भीती तर तिकडे सगळीकडे असते की काय येत असेल बरं. पण मग तो एक कुत्रा दिसला, तो कुत्रा येऊन आमच्या जवळून येऊन बघितला त्याने सगळ्यांना, मग थोडा 15 पावलं चालला आणि थांबला. थांबल्यानंतर आम्ही पण तिकडे बसलो होतो, मी दमले होते. मग त्यांनी पाठी वळून बघितलं, कारण की नागमोडी रस्ते आहेत, खाली वरती आहे. मग आम्ही उठल्यानंतर परत तो पुढे पुढे जात होता, पाठी वळून बघायचं आम्ही येतोय की नाही. असं करत करत तो गुरु शिखरापर्यंत आला. म्हणजे जवळजवळ 7 ते 8 हजार पायऱ्या तो आमच्या बरोबरीने चालला. तो आशीर्वाद की तू ये, तू मी आहे. आणि त्याला बघून पण आम्ही चालत होतो. म्हणजे माझी जाऊ त्यावेळेला तिच्या पायात पेटके आले होते, ती म्हणाली मी चालू शकत नाही. आणि तेव्हा तिने वाक्य वापरलं नाही, वहिनींच्या कमरेत गॅप आहेत, वहिनी चालतायत. म्हटलं तर मी कशी थांबू, मला तर चालणं भाग आहे.
काय झालं, एकामेकांच्या साथीने का होईना पण आम्ही गुरु शिखर गाठलं. त्याच्या अगोदर गोरक्षनाथ धुनी आहे आणि तिथून आम्ही गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं. सगळ्यांनी जयघोष केला. इतकं मस्त वातावरण होतं आणि त्याच्यानंतर जी ऊर्जा मिळाली, त्या ऊर्जेतनं एक निर्माण झालं, की त्यांनी सांगितलं, की सातत्याने दरवर्षी येऊन तरी तुला इकडे मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे. तुझी ऊर्जा वाढवण्यासाठी तुला इकडे येणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा आम्ही मेडिटेशनला गेलो. मी 7 दिवस तिथे राहते. 7 दिवस खाली पायथ्याशी तिकडे एक छानशी आश्रम आहे. त्या आश्रमात आम्ही राहतो. मग माझी मैत्रीण पण म्हणजे माझी असोसिएट आहे मीना, तिलाही मी घेऊन गेले होते. आम्ही चाललो, रात्रभर चाललो. येताना मात्र मग आम्ही खाली अंबा माता मंदिराकडे येऊन मग रोपवेने खाली आलो. पण जाताना आम्ही दोघी जणी चालत होतो. चालता चालता माझे मिस्टर होते, ते बिचारे फास्ट चालू शकतात, खूप जोरात फटाफट जाऊ शकतात, पण आमच्या दोघींसाठी ते एक एक पायरी चालत होते आणि म्हणाले चिंता करू नका, मी आहे ना, मी आहे, असं करत चालत होते. आणि मग आम्ही गोरक्षनाथ धुनीपर्यंत पोहोचलो. तिकडे स्त्रियांना आतमध्ये अगदी हात लावू देत नाही, कारण की ते जरा उग्र रूप आहे. मग म्हटल्यानंतर काय आहे तिथे, मग त्यांनी माझ्या मिस्टरांनी त्यांना हाक मारली. 4-4:30 वाजले असावेत. ते भटजी समोरच राहतात, अगदी समोरासमोर आहे, 5 फुटाचाच फक्त गॅप आहे. ते उठले, ते म्हणाले क्या हो गया. माझी जी मिसेस आहे ती ह्यांची काय म्हणा शिष्य आहे, तर तिचे गुरु असल्या कारणाने तिला इथे बसून तुम्ही जप करू द्या आणि मी मात्र गुरु शिखरला जाऊन येतो. आणि मला सातत्याने मनात असं येत होतं की थांब, तू इथेच थांब, असं येत होतं. आणि मग मी तिथेच थांबले. त्यांना दोन्ही साईडला एक छोटस बसायला एक आहे, तिथे बसले होते. तर ते भटजी आले आतमध्ये आणि म्हणाले की या तुम्ही दोघी जणी. तर मीना आणि मी आतमध्ये गेलो आणि आम्हाला असं खूप आश्चर्य वाटलं, अरे बापरे, आतमध्ये बोलवलंय. आम्हा दोघींना आतमध्ये बोलवलं आणि सांगितलं बसा इथे, मी आंघोळ करून येतो पटकन, तुम्ही बसून तुमचं चॅन्टिंग करा. त्या छोट्याशा जागेत का होईना 10x10च्या खोलीमध्ये समोर गोरक्षनाथ आणि आम्ही खाली बसून आम्ही दोघींनी चॅन्टिंग केलं, अगदी मनाप्रमाणे मस्त, अगदी मजा आली करताना. अतिशय ती एनर्जी घेताना खूप आनंद झाला. आणि मी येताना शाल घेऊन आले होते. आता शाल कशी द्यायची, कारण की एका स्त्रीने देता येत नाही. तर हे माझ्या मिस्टरांनी सांगून गेले होते की शाल आणली आहे, तर ती तुम्ही घालून द्या देवांना, तर आम्हाला जरा आनंद होईल. तर त्यांनी ते आले, आंघोळ बिंघोळ करून आले, पूजा केली, स्वच्छ सगळी देवाची पूजा केली त्यांनी, अतिशय नीटस. आणि ती आम्हाला अगदी बघायला मिळाली जवळून 2 फुटावरनं. ते आनंद झाला. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं द्या इकडे शाल तुमची, आणि शाल घेऊन त्यांनी गोरक्षनाथांना शाल घातली. आणि मग आम्ही येऊन बाहेर बसलो, कारण त्यांची बाकीची पूजा चालली होती. बाहेर बसलो येऊन ओट्यावरती आणि लोक येत होती, नमस्कार करून जात होती बाहेरनं. आम्ही बसलो होतो ओट्यावर. एक 4:45च्या दरम्यान 15-20 मिनिटं झाली होती आणि ते बाहेर आले आणि ते म्हणाले मी धुनी उघडतोय, येताय आतमध्ये. आज हे सांगताना सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो, कारण की इतकी लोक जातात पण धुनी बघू शकत नाहीत. आणि ती अशी ती अखंड पेटलेली धुनी असते, त्याच्यावरती त्यांनी ती एक शिल्ड म्हणजे अशी असं जाळी घातलेली असते, त्याला अगदी अक्षरशः लॉक लावलेलं असतं, कारण लोकांना कळत नाही, कुठेही हात लावतात. मग त्यांनी ते काढलं, आम्हाला दोघींनाही उभं केलं, त्यांनी सगळी ती धुनी उघडली आणि मग ते निखारे जे आहेत त्याच्यातनं बाहेर काढले, दुसऱ्या सगळ्या गोवऱ्या पूर्ण लावल्या आणि पुन्हा ती धुनी बंद केली. या प्रोसेसला अवघे 5.5 मिनिटं ते 6 मिनिटं लागतात. पण आम्ही अक्षरशः अगदी एका फुटावर उभं राहून बघितलंय. आणि ते म्हणजे मला असं झालं की डोळ्यात पाणी आलं माझ्या, की आज गोरक्षनाथांनी मला सांगितलं की तू थांब इकडे. ते सारखं माझ्या मनात येत होतं की आज पुढे जाऊ नकोस, तू थांब इकडे. आणि त्यांनी तो आशीर्वाद दिला. तर हे गुरु करतात. काय गुरु करतात, तर हा तुम्हाला आशीर्वाद मिळतो. आणि त्यावेळेला मी बाहेर बसून मी मीनाला म्हटलं, मीना काय आपलं नशीब आहे बघ, आज गोरक्षनाथांनी स्वतःहून सांगितलं थांब आणि आपण दोघे थांबलो इथे. कारण तिची ती पहिली वेळ होती, पण तिला मी सांगितलं थांब इकडे, मीना बघ, म्हणजे मला असं सांगतं. आणि तिला इतका अतोनात विश्वास आहे माझ्यावरती. ती म्हणाली नाही सुरू तेरे को आपको अगर ये आ रहा है ना मेसेज की आज रुको, तो रुकना जरुरी है. म्हणजे काय असतं त्यावेळेला आजूबाजूची लोक पण आहेत ना, ती भरीच टाकलं आपल्याला, नाही नाही कसं थांबलात, नाही नाही कसं थांबलं, तरी आपण तो चुकतो. पण तिथे तिने पण ते दुजोरा दिला, आम्ही थांबलो. माझे मिस्टर आले, चालून जाऊन तिथून आले, ते पण पाऊण तासात कसे काय पोचून लवकर आले देव जाणे. ते 6ला पोचले होते परत येऊन गुरु शिखरावरनं. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की काय काय केलं तुम्ही. म्हणले असंच झालं. बघ मी इकडे 6 वेळा येतोय, पण मला अजूनही धुनीचं दर्शन झालं नाही तसं ओपन केलेलं. त्यामुळे एकदा देखील नाही, त्यांना नाही मिळालं ते. कारण की ते एक टायमिंग आहे आणि त्या टायमिंगच्या वेळेला ती 5 मिनिटात ते उघडतात आणि बंद करतात. आपल्याकडचं तेच एक मुख्य मला दुःख कायम वाटतं की
गोरक्षनाथांकडे तुम्ही दर्शनाला जाताय, अंबामाता मंदिराकडे दर्शनाला जाताय, तुम्ही वरती गुरु शिखराकडे दर्शनाला जाताय, तुम्ही टेप रेकॉर्डर घेऊन जाताय, तुम्ही त्याच्यावरती मोठ्या मोठ्यांदी हिंदी गाणी लावलेली आहे. हे कसं म्हणजे कित्येकदा मला असं वाटतं की काही साऊथ इंडियन मंदिरांमध्ये गेलं की आपल्याला असं असतं की तिकडे गेल्यानंतर तुम्ही साडी घाला, तुम्ही गजरे घाला, पुरुषांनी तुम्ही फक्त ती पांढरी लुंगी घाला आणि मग तुम्ही आत्मे दर्शनाला या. हे पावित्र ठेवणं गरजेचं आहे. खरंच आहे. पण इथे गुरु शिखरला जाताना तुम्ही जीन्स पॅन्ट आणि जीन्स घातलेली आहे, ती पण फाटकी घातलेली आहे. कसं म्हणजे ते गुरुदत्त महाराज इतके साधे आहेत की ते तरी देखील तुम्हाला सामावून घेतात. पण का? माझा हा प्रश्न सगळ्यांना आहे की का असं करता तुम्ही? का नाही तुम्ही व्यवस्थित इंडियन कपडे, हिंदू परिधान करा ना, कपडे व्यवस्थित करा. आणि चला असं काही नाही की तुम्ही धोतर घाला, साडी घाला, कारण चालायचंय तुम्हाला, पण एक साधा ड्रेस घालून तुम्ही जाऊ नाही शकत. मग ते तुम्ही प्रत्येकाने केलं पाहिजे. अंगावर कपडे घाला. गाणी तुम्ही पिक्चरची लावली आणि ती पण हिंदी मोठ्या मोठ्यांनी गाणी. का म्हणजे काय? माझं म्हणणं काय, ते पावित्र आपल्यालाच टिकवायचंय, ते जपलं पाहिजे, ते जपलं पाहिजे. पण आम्हाला जाऊन तो जो अनुभव होता, हा अनुभव अजूनही अंगावर काटा आणणार आहे. आणि असं वाटतं की आपण तिथे तो अनुभव घेऊ शकलो. ती धुनी त्यांनी हे केली, सगळी ओपन केली आणि पुन्हा ती क्लोज करतानंतर असं अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की अरे आता मला हा परत क्षण कधी बघायला मिळेल. पण त्यानंतरचा कालावधी पण असा होता, तिसऱ्या वर्षी आम्ही गेलो त्यावेळेला मग मी मीनाला सांगितलं, मीना तू एकटी जाशील गुरु शिखर पर्यंत, कारण की मला पुन्हा आदेश आहे की तू इथे बसून जप कर. ती म्हणाली मग मी जाऊ, तू म्हणतेस? मी म्हटलं तू जाऊन दर्शन घेऊन ये, कारण इथपर्यंत पोहोचतेस तू. आणि ती दत्त महाराजांचं दर्शन घेऊन अक्षरशः असा अनुभव आहे त्यावेळेला सुद्धा. मी गोरक्षनाथांच्या समोर बसून जप करत होते. येणारी जाणारी लोक मला बघत होती, बसत होती, जात होती, असं करत होते. आणि मेसेज द्यावा तसं मला गोरक्षनाथांनी मेसेज दिला, ही बघ तुझी आली मैत्रीण. आणि तो असा संकरा रोड आहे, अगदी पातळ रोड आहे, 2 फुटाचा, आणि तिथून येतात आणि मीही वाकायला बघायला की ती आली का, आणि तिन्ही मला वाकून बघितलं. असं इतकं हे झालं की मी त्याच वेळेला ठरवलं की या माझ्या आयुष्यात आलेल्या या 2 ज्या माझ्या असोसिएट्स आहे त्यांना मी कसं सोडू शकते. कारण की पावित्र्य हे फक्त एका साईडनी नसतं, ते दुसऱ्या साईडनी पण असतं. आणि त्यामुळे ते रिलेशन्स एकदम घट्ट होतात. मग ते रिलेशन्स घट्ट करणारा तो आहे. आणि माझ्या गोरक्षनाथांनी मला असे ते मिळवून दिलेले आहे दोघींना सुद्धा. तर तसे अनुभव मला येतात. आणि त्या गोरक्षनाथांचे किती आभार मानावे तेवढे थोडे आहेत, कारण की परीक्षा ते घेत राहतात. आम्हाला परीक्षेला पास व्हावंच लागतं. आणि पहिली परीक्षा त्यांनी घेतली म्हणजे तुझी गॅप असू दे कमरेत किंवा काही असू दे, तुला यायचंय माझ्या दर्शनाला तर मी प्रलोभन ठेवलेलं आहे, तुला रोपेनी वरती येता येतंय, 150 पायऱ्या चढून ये. पण ते मी नाकारलं आणि मी चालत गेले आणि त्यांचे दर्शन घेतलं. हा मोठेपणा नाही, पण ते चालवून घेताना प्रत्येक पायरीला गोरक्षनाथांनी मला साथ दिली, हे मी सांगते. कारण की ती साथ असताना बाजूला माझी मैत्रीण, ती काठीसारखी माझ्या बाजूला उभी होती की नाही तू मला पकड, सुरू. असं काही नाही की तिच्या अंगात भरपूर जीव आहे. किंवा माझे मिस्टर आहेत तर तेही माझ्यासारखेच आहेत, पण त्यांची जी गती आहे चालण्याची ती अतिशय उत्तम आहे. आणि देव करो त्यांचं आयुष्य असंच राहू दे, हेल्दी राहू दे, कारण की ते अजूनही त्याला फॉलो करतात आणि त्या दत्त महाराजांचं पारायण करतात किंवा त्यांना तिकडे जायचं असतं म्हटल्यानंतर ती ऊर्जा घेणं फार गरजेचं आहे. आता तू जे मला गुरु परंपरेबद्दल बोललीस ना, त्याच्याप्रमाणेच मी ज्या ज्या घरात जाते त्या त्या घरात बघायला काही वेळेला ऊर्जा कमी जास्त, खराब चांगली काही असू शकतं, सोल्स बद्दल असतं. हा जरा वादाचा मुद्दा आहे खरं, पण तरी देखील त्यावेळेला घरामध्ये कोणीतरी असं असावं लागतं जे तुमच्या पाठीशी उभं राहून सातत्याने तुम्हाला कवच देत असतं. जे मी मागच्या वेळेला म्हटलं होतं त्याप्रमाणे माझे 6 गुरु आहेत. ते वेगळ्या वेगळ्या पठडीतले आहेत, ते वेगळे वेगळे चॅनलला धरून चालतात. मग त्यांच्यावरती कोण आहे तर गोरक्षनाथ आहेत. उग्र आहेत ते, त्यांचं करायचं म्हटलं तर इझी नाहीये. पण ते उग्र जरी असले तरी एका स्त्रीच्या शरीरातली आपली असलेली एक शिष्य आहे, तिच्याप्रमाणे आपल्याला करावे लागतील. त्यांनी त्यांचे सगळे जे काही पायंदे घातले असेल ते मोडलेत. मी कसं चालू शकते त्यांच्याप्रमाणे त्यांनी ते बघितलं. पण ह्याच्यामुळे आपल्यात काय बदल होतो तर मी तापट झाले, स्वभावाने थोडी तापट आहे. मला असं वाटतं की माझ्यासारखं म्हणण्यापेक्षा मला जसं हवंय तसं मी करून नाही घेतलं तर मला तो राग यायला सुरुवात होते. मग कुठेतरी गोरक्षनाथ येऊन टपली मारतात, बाई ग तू खूप राग करतेस. मग कळतं अरे बापरे मी जास्तच गेलं. पण मग तिथे पाठी येऊन पुन्हा, कारण की मला जे माझ्याकडे क्लायंट्स येतात ते काय प्रत्येक वेळेला वृद्धच येतात असं नाही.
लहान मुलं येतात, हम्म. 8वी 9वीतली मुलं येतात ज्यांना त्रास असतो, हो. जे अगदी वृद्ध आहेत 80-90 वर्षाचे तेही येतात ज्यांना हम्म. त्रास आहे. हम्म. मधली फळी आहे, मी मागच्या वेळेला म्हटलं तसं माझ्याकडे 18 ते 28 या वयोगटातली मॅक्झिमम मुलं येतात, मुलं हम्म. मुली, अच्छा. जे म्हणतात की आम्हाला काहीतरी शिकायचंय, आम्हाला काहीतरी नवीन करायचंय. हम्म. मग त्यांना साथ देताना सर्वात आशीर्वादाचे हात जे आहेत हे म्हणजे 6 गुरु आणि सर्वात वरती म्हणजे माझे गोरक्षनाथ, हम्म. हे सातत्याने मला टेकू लावून उभे आहेत की तू उभी राहा, हम्म. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तर हे गुरूंचं काम असतं की तुम्हाला ते पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवत राहतात हम्म. आणि प्रोत्साहन देतात. मार्ग दाखवण्यासाठी, आपले संरक्षण करण्यासाठी आपले गुरु बरोबर. सदैव आपल्या पाठीशी सदैव. उभे असतात. जसं आपण म्हणतो तसं की आई वडील हे कधी हम्म. तुमचं कधी वाईट चिंतत नाहीत. हो. हा, ते कधी वाईट बोलतात तुमच्याशी ज्यावेळेला तुम्ही चुकतात त्यावेळेला. हम्म. तुम्ही काय तुमच्या हातून चूक झाली असेल मग त्यांच्याकडनं फटकारा बसतो. चूक सुधारण्यासाठी हा फटका खाऊन घ्यायची गरज गरज असते. बरोबर आहे. बरोबर आहे. तर मी हा जो एक्सपिरियन्स सांगितला ह्याच्याच हम्म. अनुषंगाने अजून एक मी घेतलेला अनुभव सांगते. म्हणजे आपल्याला समजेल की हो. कसं आपले गुरु आपल्याला हिंट देतात. हम्म. मी घरी झोपले होते आणि झोपले असं दुपारची वेळ होती, 3-3:30 वाजले असतील. जो एक रोजचा जेवण झाल्यानंतरचा एक म्हणतो आपण की एक वामकुक्षी. वामकुक्षी 10 मिनिटाची किंवा 5 मिनिटाची असायला पाहिजे, हम्म. पण ती कधीच 5 मिनिटं आणि 10 मिनिटावर थांबत नाही, ती गोष्ट वेगळी. पण माझ्याकडे असा एक क्लायंट आलेला होता हम्म. ज्यांच्या घरामध्ये काही इश्यू होते बरं. आणि ते इश्यूंच्या बाबतीमध्ये असं झालं की 2-1 दिवस थोडं लांबलं गेलं माझ्या हम्म. साईडनी, कारण की त्याच्या अगोदर माझा एक ॲक्सिडेंट झाला. हो. तो ॲक्सिडेंट म्हणजे अगदी लहान होता, हम्म. पण तो झाला आणि हम्म. झाल्यानंतर मी जसं म्हटलं की माझ्या कमरेत गॅप असल्या कारणाने माझ्या दोन्ही असोसिएट असं म्हणतात की मग आता तू ओव्हर स्ट्रेच स्वतःला करू नको, कारण की पुढची जे 7 लोक जे आहेत, हम्म. जे आपले क्लायंट्स आहेत 7 दिवसांचे, हम्म. ते सगळे गडबड होते. हो. मग आपल्याला परत सेटअप सगळं बसवावं लागतो. हम्म. म्हटल्यानंतर तू एक व्यवस्थित आराम घे 24 तासाचा, हम्म. डॉक्टरांचं औषध घे, झोपून राहा आणि मग तू कर. हम्म. आता काय झालं की ही जी व्यक्ती होती, ही व्यक्ती तिला काही अतिशय बाहेरची बाधा असल्या कारणाने काही त्रास होता, हम्म. जे एनर्जीज आपण म्हणतो त्याप्रमाणे. आणि तिने मला पाचारण केलं आणि ती म्हणाली की माझ्या मुलाला त्रास होतोय हम्म. आणि तो त्रास मला समजून आला होता की हा बाहेरचा आहे, आहे. पण हम्म. मला माझी ताकद पहिली वाढवणं गरजेचं होतं. हम्म. तुम्ही कुठलंही टॅकल करताना ती परीक्षा आहे माझ्यासाठी आणि ती परीक्षा देताना सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. 10वीच्या बरोबर. परीक्षेला आपल्याला सगळे विषय घ्यावे लागतात. हम्म. तसेच आहेत हे विषय. हा विषय त्याचं मेडिटेशनमध्ये केल्यानंतर कळलं की बाबा हा विषय फार गंभीर आहे हम्म. आणि त्याच्यासाठी स्वतःला मी पहिल्यांदा तयार करणं फार गरजेचं आहे. हम्म. तर मी जाऊन त्याला त्या विषयाला हात घालू शकते, नाहीतर सोल्युशन मिळणार नाही. नाहीच. मग मी त्याच वेळेला नेमका ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला काही बसताच येईना. हम्म. बसता येईना म्हटल्यानंतर मला झोपून राहणं फार गरजेचं होतं. हम्म. मी माझ्या मिस्टरांना सांगितलं, बाबा रे बाहेरनं आपण जेवण मागूया, हम्म. पण मी झोपून राहणार आहे आज. मग झोपून राहणारे काय झालं, सायमल्टेनियसली त्या साईडला त्या मुलाचा त्रास वाढत होता दिवसागणिक. तो बोलायला लागला होता, बरळायला लागला होता, वेगळ्या आवाजामध्ये संभाषण करायला लागला होता. हम्म. म्हटल्यानंतर त्यांना सोल्युशन मिळत नव्हतं आणि हम्म. त्यांना मांत्रिक नको होतं. हम्म. त्यांचं पक्क ठरलं होतं की आम्हाला मांत्रिक नको आहे. हम्म. आम्हाला काय हवंय तर कुठल्या दैवी मार्गातनंच आपल्याला याच्यातनं बाहेर काढता आलं तर हो. उत्तम आहे. कारण की बरेचदा बऱ्याच गोष्टी लोकांनी ऐकलेल्या आहे. तो खूप डीप विषय आहे, त्याच्यात न गेलेलं बरं. कारण की करणी बाधा आणि इकडे तिकडे जातो तो विषय, हो तर ना. त्याच्यावरती आपण नको बोलूया. पण इकडे काय झालं की मला कळत असून देखील मी विषयाला हात नव्हता घातलेला. हम्म. त्यावेळेला थोडंसं स्वतःबद्दलचं विचार माझ्या डोक्यात यायला लागले की हम्म. नाही, मला बरं नाहीये, हम्म. मला नीट व्हायचंय, मी कधी वेळ घेणार, मला झोपून हम्म. राहायचंय. हम्म. हा सगळा विषय माझ्या मनात यायला लागला. म्हणजे थोडीशी अप्पलपोटीपणा केला मी इथे हम्म. आणि मी झोपून राहिले. हम्म. त्यावेळेला दुपारची वेळ असली, 3:30 जरी वाजलेले असले, हम्म. त्यावेळेला मला असं वाटलं की खिडकीमध्ये एक उग्र रूप धारण केलेला, आता मी राहते तो 4था मजला आहे, हम्म. तर उग्र रूप असलेला, खूप भरपूर असे त्याचे केस असे लांब सडक हम्म. आणि रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आणि डोळे मात्र लाल होते. अरे. आणि त्यांनी त्या खिडकीतनं मला हात हम्म. दाखवून सांगत होते, उठ, हम्म. तुला उठणं गरजेचं आहे. हम्म. आत्ता तू नाही उठलीस हम्म. तर पुन्हा मला तोंड दाखवायला येऊ नकोस. हो. आणि 2 सेकंदात मला असं वाटायला लागलं की शरीराला पूर्ण भाजतंय माझ्या. हम्म. म्हणजे दाह व्हायला लागला शरीराचा पूर्ण, की आग होते की काय, मला काय झालं कळत, कोणीतरी मला अगदी पेटवून टाकल्यासारखं मला एकदम वाटायला लागलं. मग मी उठले आणि तडक जाऊन पहिल्यांदा ह्याच्यामध्ये गेले, बाथरूमात गेले आणि आंघोळ करून बाहेर आले, कारण मला ते सहन होईना. सहन नाही झालं. मग मी गेले, गटागटा थंड पाणी प्यायलं आणि मग बसले. बसल्यानंतर म्हटलं की
ही ऊर्जा जाते, कमी होते, काय होते नाही, ती ऊर्जा तशीच्या तशीच होती. ती इतकी उग्र ऊर्जा होती आणि ते अंगाला भासणारं जे होतं त्यावेळेला ते इतका ज्वलंत तो प्रकार होता. त्यावेळेला मला असं वाटलं की नाही बाबा, तू मार्गातनं चुकलीस. आता तू स्वतःचा विचार केलास, तुला आता उठून बसून तुला पहिल्यांदा मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे. आणि त्यावेळेला मी म्हटलं की ठीक आहे, सगळं सोडूया. आणि मी बसले तिकडे मेडिटेशनला बसल्यानंतर पहिलं काय दिसलं तर तो मुलगा दिसला. मग मला कळलं की ते काय बोलायला आले होते की तू काम हातात घेतलंस, तू म्हणालीस मी करेन, आणि मी करेन म्हटल्यानंतर सुद्धा तू तिकडे पाठ फिरवलीस. आज 3 दिवस गेले, तो मुलगा एवढा सतावला गेलाय की तो पाणी पित नाहीये, खात नाहीये, काही नाही करत आहे. आणि आई वडिलांवरती वेगळ्या वेगळ्या आवाजातनं तो बोलतोय. ह्याला बाहेरची बाधा झालेली आहे आणि तू हे कार्य स्वतःहून घेतलंयस ना हातात करायला, मग तुला त्याचं निरसन करावं लागेल. हे जेव्हा समजलं त्यावेळेला मी कान पकडले, म्हटलं चूक झाली माझ्या हातून. मी स्वतःचा विचार केला आणि मी झोपून आराम करत होते. मला ते काम करणं भाग आहे. आता हा झाला एक अनुभव. त्या मुलाला आम्ही कॉन्टॅक्ट केला. मृदुला माझी असोसिएट आहे, तिला मी सांगितलं की नाही, त्या मुलाला कॉन्टॅक्ट कर आणि आपण बोलूया काय ते करायचं. मग तिकडे आम्ही त्यांना निरसन पाठवलं, समाधान द्यायचा प्रयत्न केला. म्हटलं एवढा कालावधी गेल्याशिवाय तुम्हाला प्रत्येकाला जसं अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा पचल्यानंतर वा छान झालं असं म्हणतो आपण, त्याचप्रमाणे तुम्ही कुठलंही सोल्युशन द्या, ते सोल्युशन दिल्यानंतर त्याला काही काळ जावा लागतो. त्यानंतर तुम्हाला त्याचं परिणाम दिसायला, चांगले परिणाम असतील तर चांगले दिसायला सुरुवात होते. ते सगळे परिणाम त्या मुलाला यायला लागले आणि यायला लागल्यानंतर परत मला दृष्टांत झाला. तेव्हा ते हसरे चेहऱ्यात होते. ते म्हणाले, तू चिंता करू नको तुझ्या पाठीची, मी आहे ना, मी बघायला. तुझं काम घेतलं होतंस ते तू पूर्ण केलंस आणि त्याच्यासाठी तू दिरंगाई केलीस, तू वेळ लावलास, म्हणून मी सांगायला आलो, तुझं झालंय काम, आता माझी गोष्ट आहे, आता मी तुझ्या पाठीकडे बघतो. आणि त्यावेळेला आपसुक कसं जसं म्हणतात ना की प्लॅन त्यांनी करावा, त्यावेळेला मृदुलाचा मला कॉल आला आणि म्हणाला, सुरुची उद्याची जी व्यक्ती होती त्यांना कुठेतरी अचानक काहीतरी लॉयर्सला भेटायचं आहे, तर आपल्याला 2 दिवसाचा गॅप मिळतोय, तर काय करू मी ताबडतोब तिला म्हटलं, पुढचा दुसरा कुठला क्लायंट तू घेतेस का त्या 2 दिवसामध्ये? ते म्हणाले, नाही ग, एक काम करूया, मला माहिती नाही, द्यायचं मला इच्छा होत नाहीये कोणाला आता, आणि मी विचारेन 2 दिवसांनी मी त्यांना देईन. बघ, ही जी केली गोरक्षनाथांनी, गुरूंनी मला घडवून आणलं आणि ते म्हणाले, आता तू आराम करू शकतेस. पण मी स्वतःहून घेतलेलं नाही, मला आराम करायचंय. ज्या वेळेला कोणी सफर होत होतं त्यावेळेला तुला उभं राहणं भाग आहे. आणि मग तिथे हा जो एक मला प्रकार झाला, त्याच्यानंतर कुठल्याच व्यक्ती जी अगदी अडचणीत असेल त्याला आम्ही नाही म्हणत नाही, पण शेवटी ह्युमन एरर आहे. काही वेळेला माझ्याकडनं चुका होऊ शकतात. माझ्याकडे बरीच लोक येतात, ते म्हणतात की तूही पाहिलं असेल की लोक म्हणतात की मॅडम तुम्ही फोन उचलत नाही आहात, मॅडम तुमची आम्हाला अपॉइंटमेंट पाहिजे, मॅडम आमच्याकडे भरपूर त्रास आहेत. पण त्या लोकांना हे कळत नाही की सुरुची एकच आहे. मी कित्येक वेळेला मजेत म्हणते सुद्धा, चला माझ्या आता झेरॉक्स कॉपी काढायला लागणार आहे. मी दिवसातनं 6 तास 7 तास बोलते, ते स्वरयंत्र माझंही खराब होणार आहे एक दिवशी, पण मी ते बोलून ज्याचं मला जमेल तेवढं मी निरसन देत जाते, सोल्युशन देत जाते. एक जगण्याचा मार्ग त्यांचा मोकळा करण्याचा प्रयत्न करते. गोरक्षनाथ माझ्या पाठीशी आहेत, माझे सगळे गुरु माझ्या पाठीशी आहेत. पण ही जो अनुभव आहे त्याच्यामध्ये मला मात्र एक गोष्ट कळून चुकली की ज्याला गरज आहे तिथे उभं राहणं फार गरजेचं आहे. गोरक्षनाथ म्हणतात की तुला मीडियम बनवलं ना मी, मग तुला काम करणं भाग आहे. सगळीकडे मी नाही पोहोचू शकत आहे म्हणून तर तुला मीडियम म्हणून ठेवलं, आणि तूच नाही करणार असेल तर सगळं मला परत प्रेशर काय मी माझ्यावर घेऊन बसू, ते नाही चालायचं. म्हणजे तुला तुझ्या पायांवरती उभं राहणं गरजेचं आहे. तर असे आपल्याला गुरु खुणवत असतात, हिंट देत असतात, ते कॅच करणं आणि त्याप्रमाणे काम करणं आपल्या हातात असतं. आणि तिथे तुम्ही नाही कॅच करू शकलात तर मात्र तुम्हाला तडाखे सोसावे लागतात. बरोबर, त्यांच्या परीक्षेला पात्र होणं गरजेचं आहे. मॅडम, मी स्वतःला खूप नशीबवान समजते की आज मला तुमच्या मुखातून श्री गोरक्षनाथ यांचे अनुभव ऐकता आले आणि प्रेक्षकांना देखील हे अनुभव नक्कीच आवडले असणार. तर मॅडम, तुमचे खूप धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात, श्री गोरक्षनाथाचे अनुभव आमच्यासोबत शेअर केले. नमस्कार. मलाही मुळात म्हणजे हे अनुभव सगळ्यांना सांगताना मला खूप आनंद झाला. आज तुझ्या बरोबरचं जे आपलं कोलॅबोरेशन आहे त्या बऱ्याच काळापासून चालू आहे आणि पुढेही ते चालू राहावं. पण निश्चितच आज लोकांच्या मनामध्ये असलेले काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांना उत्तर मला देता आली तुझ्या माध्यमातून. त्यामुळे तुझेही धन्यवाद आणि प्रेक्षकांचे पण धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच करा.
धन्यवाद.